गणेश पुराण खंड दुसरा उत्तरकांड अध्याय 30 वामन उत्पत्ति वर्णन। श्री गणेशाय नमः। नमो वामन वरदा गजानन एत्रदा त्वामर्दले द्वैतविरोधा देशिकृता निजभक्ता पूर्वद्वै निरूपण दत्योविषकदन दितिकश्यपासन कश्यप हिरण्यदाहन प्रल्हाद तया तन्मन तया पटी विरोचन मोहिनी हस्ते मर्दन नारायण केले त्यांते आता मोहिनीपासून विरोचनाचा नंदन बळी झाला बळवान हरिभक्त पूर्ण सर्वस्वे हरिभक्ती वाचुन नाही तया अन्यभान वेद वेदांग विप्राज्ञान सर्वशास्त्रज्ञ विशारद परमंते विषीमुक्ता परद्रव्य अंधरेखा परद्रोह परमुखा कोणवर्णुषका तैसा भये कल्पतरू ऐसा याचका संतोषी करी अनेका सदा यज्ञ करता देखा तोचे का विराजे मान्य असे जो मान्य तरी साधूचे प्रतिपाळन ज्ञाने त्यागाभिमान जो संपन्न सर्वदा गमना गमन करिता इतरासी वदता भोजन क्षण होता तुबा ठाकता हरि जपे पान करता नारायण चिंतिले ध्यान भक्तीने एकाग्रमन करी चिंतन ही अर्निसी एकदा शुक्राचार्यासी पाचवनी पूजा त्यासी नमुनी पुसे गुरुसी एक प्रश्नासी सादर कश्यपा कोटी सुरासुर आम्ही दोघे त्याचे कुमर अमरावती भोगी शक्र भाग असुर कालसे ते आम्ही बंधू निरंतर नाही आम्हासी का अधिकार माझा संशय करी दूर तू योग्य तुझा आम्हा सांगावया एकुणी बळीची वाणी उष्णा म्हणे एके श्रवणी तुझे पूर्वज जे कोणी ते वैरण गेले जनी निंद्र देवी विष्णू साह्य करुण नानामय निर्मूल केले असुर निकंदन मनोवर रथ भगुन जागले तरे त्वाही वैरभाव टाकून स्वर्ग इच्छा देई सोडून तथापि वांची तुझे मन तरी शतयज्ञ करावे तत्पुण्य प्रभावे करुण तरी पावसी इंद्रपद पूर्ण नरुचे मनान्य साधन निश्चय जाण बळीराया ऐसे कुर्बानी ऐकुनी बळी पावला समाधान मने बर्वे बोलले वचन नीतिशास्त्रज्ञ तुम्ही असा तारी सामदाम दंडभेद उपाये चतुर्विध जघन्य निग्रावा बुद्ध कार्यसिद्धी करावे तरी पुण्यबळे करुणा करावे स्वर्गाक्रमण ऐसा निश्चय योजना मुनिजन पाचारिले कपिल कश्यप लोमहर्षण धौम्य नारद वंशमान भृगुवाम देव कौंडन्य तपसुमन कृष्मद गर्भ्यद्लाक्ष कौशिक पराशर अंगिरा शौनक व्यास वसिष्ठानि शुक पुण्यश्लोक गौतम भूशृंडी जमदग्नि पौलस्ति मार्कंडे संजय अगस्ति भारद्वाज सोबरियांत्री तेजगमस्ति समान उत्तम मूर्तबाहुन यज्ञारंभ केला जाना महामहोत्सवे करुण गणेश पूजन केले पै यज्ञकुंडे प्राची साधन पूर्व अभ्युदयक श्राद्धस्नान स्वस्ति वाचन मातृका पूजन देवस्थापन यथाविधी नाना वेदोक्त मंत्र करुण दंपती मंगलस्नान श्वेतवर्ण अलंकरण केले धारण दोघाही प्रधान राज सुदग्रहण नगरवासी जे जन वस्त्रेनाळंकारे करुण गौरविले दान सर्वगे गवाक्षद्वारे अवलोकन महोत्सवपाती स्त्रियागण अन्वारब्ध ब्राह्मण पूर्वांग करून संपादिले देववाक्यानुसार अलक्ष करते द्विजवर त्या त्या देवासी मंत्र करुणी उच्चार अर्पिती ज्योतिर्विभाग जयाचा तो अर्पिती त्या शिसाच्या चतुर्द्वारे यज्ञमानाचा मुक्त मार्गाचा सर्वदा यज्ञ मंडळी सर्वजन येतिहासी निवारण कोणी योनी विद्वज्जन वाद भाषण करते ते एक पक्ष अवलंबिते त्या त्याचा निषेध करते यजमानासी विद्यादाविधी स्फूर्ती विस्तारित लोकांना हृदयस्थ स्थितानंद गाना पडित्या तिने नोना वाढविधी माना अपमान आवर्तितान पडले ते वैदिक राजद्वारा जाऊन द्रव्य लव्य भेदपटन अप्सरा गर्दी नर्तना शब्द करून ताखे पै ताळमृदंग वीणा घेऊन शैव वैष्णव गर्दी गायन सरिगम बधने करुण रगोद्धारण हळीती षड्रस पक्वान्ने करुण ब्राह्मणासी देतीचा भोजन नानास्थळी सुतिज्ञ मैथुन तथा नाना गर्दितादी ऐसा सवित्तर यज्ञ संगल्यम निजन वसिष्ठादि गाल्दी भवन वस्त्रधारा धर्म भगतीजे दीर्घ वस्त्रधारे करुण तृप्त केला हुताशन उत्तरांगादि संपादन रथी दंपती जाणबाई लागली वाद्याची थोर गाई अवश्रुत स्नावना लागी बाई लोक चालले सर्व गे बंदे जन हृदय पडदादी सामदाय हरिप्रिय वेदघोष द्विज समुदाय गाता होती आनंदमय श्रोते वक्ते सर्व पावन होती ज्या कीर्तना लागून स्वयंवांची भगवान अन्य तुझे सेवन कीर्तन सर्वाहून प्रियकर ऐस्या गजरी निर्मदेशी जाऊन यथाविधी स्नानासी संपादनी स्वसदनासी आराधनासी सहतो धने वसने रत्ने गज अश्व गोदाने दिद्री ब्राह्मणाकारणे इच्छा करती जे सकळाचे विषय परिपूर्ण बलिराय संग करुण
ऐसा यज्ञ संपूर्ण शते पुनः ऐशा परी शतावा यज्ञ अंबिता चिंता प्राप्त प्रभुता मने पद भ्रंश विलाता जवचना शरण करी क्षीरसागर मध्यस्थ शेषाशयी रमाकांत चरण संहार करित रमा माता सर्वदा सेवा करती अमर्दन नारदा विनाती जेवण करी सप्त स्वर गायन तुंबरादी अन्य सर्वगे अप्सरा करती नर्दन किन्नर करती वर्णन श्रीहरी ऐसा देखून हरिने नमन घातले कर संकटे जोडन दंडप्राय घातले नमन मग करता जातास्ताना पाकशासन ते काळी नमो अनंदानाश्च्युता नमो विश्वयोनी भगवंता विश्वकर्त्या पाळित्या दैत्यहंता नमो तुझ नमो अनेक रूप व्यापका सप्तचितार्थदायका नमो भवश्रमहारका वैकुंठनायका नारायण ऐसे करून यास्तवन बळारी करी निवेदन बळी चेष्टित संपूर्ण याचे भगवान ते काळी बळी विरोचन सुत भुवनत्रय विख्यात माझे पदग्रहार्थ यज्ञ बहुत केले तेने सर्व गुणे संपन्न शतवाय ज्ञानाला पूर्ण केले माझे पदग्रहण यास्तोषण तुझ गानो ऐकुनी सुना शिवनी विष्णू चिंता करी मनी मनेश्वर चंद्र मन लागुनी मनेश्वर इंद्र मन लागुनी मदक्षिणी करू त्याते बळी माझा परमभक्त तपस्वी इंद्रियजित तपाचे फळ यथार्थ द्यावे बोलत श्रुतिगायचे शुभाशुभचे कर्म ते अवश्य भोगावे प्रमा ऐसे बोले निगमागम अन्यथा कोणी करू शके ऐसे विचारून विचारून मुनी ऐसे विचारून मनी अच्युत म्हणे हरी लागुनी तू जाय स्वर्ग भोगणी कार्य साधने मी तुझे मग अदिती तपास्तव तद्गर्भी माधव प्रकटला देवाधिदेव विभू सर्ग जयाचा नवमात्र्या पूर्ण अदिती पाहिल नंदन तेजे दीप्यमान प्रभा भाग्याचा अंदयाचे निश्वत केले दीपासी अंगप्रभा ब्रह्मायसी पुत्रलाभ कश्यपासी तोष मनासी जागला शीत जळे स्नान गेले जातिक्रम संपादले स्वस्ती वाचन योजले मातृका पूजन सपूर्वक मग स्वनंदन देखील मधुकृत पाहिजे त्याला अंगार समस्तकाला देखून पृथुराळा तयाच्या लघु पादप्रगत शरीर दिव्य ज्ञान विद्याचित्र दिव्य देहचारी कार्य नानाळंकार संयुक्त वैकुंठवासी नारायण जाणून केले नमन झाले प्रसन्न कर्ण म्हणे धन्य नयन हे धन्य वंश तपज्ञान आश्रमधरा सर्वभुवन रसातळ झाले धन्य तद्दर्शन सच्चिदानंदा ऐसे कश्यपांचे वचन जगदीश्वरी ऐकून म्हणे अदिती चितपे करुण जानुनंदन आजितो मी धरा भार उतरावया ज्येष्ठकार साधाया मी प्राप्त ज्ञानमुनिवर्या पूर्वमाया लक्ष्मीली बाळशब्द नूतन करता झाला स्तनपान कश्यपे निष्क्रमण अन्नप्राशन कवीने त्रिजब्दी चौलकर्म पंचमी वर्गमंदोत्तम सांगसंपादी मुनिसत्तम ते स्वकर्म उपदेशी नित्यनिरंजन निर्गुण जनादासी सगुण नानाचरित्र पावन परिजन तारावया श्री गणेश पुराणे उत्तरखंडे वामनोत्पत्तिवर्णन नाम 30तमोऽध्यायः।